कोकण मुंबई एक्सप्रेसवे गेम चेंजर प्लॅन अवघ्या 6 तासामध्ये प्रवास सुरू होणार आहे. अवघ्या 6 तासामध्ये तुम्हाला पूर्ण प्रवास करता येणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप धुमाळ तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल बिंदास बोलूयात मध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. मुंबई कोकण विकासाला नवी दिशा देणारा आणि मुंबई गोवा एक प्रवासाचे अंतर निम्म्यावर आणणारा कोकण एक्सप्रेसवे आता खऱ्या अर्थाने चर्चेत आलेला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या महत्त्वाकांक्षी ग्रीनफील्ड प्रकल्पात आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचे राज्याचे सध्या सुरू असलेले पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड एक्सप्रेस यांसारखे मोठे प्रकल्प मार्गी लागल्यानंतर तत्काळ कोकण एक्सप्रेस सेवेची प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. कोकणची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता हा एक्सप्रेसवे उभारणे हे अभियांत्रिकीसाठी मोठे आव्हान असणार आहे. रायगड जिल्ह्यातील बलबवलीपासून सुरू होऊन थेट सिंधुदुर्गाच्या पत्रादेवीपर्यंत जाणाऱ्या या मार्गावर निसर्गाचा समतोल राखत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. या प्रकल्पामध्ये एकूण 41 बोगदे असणार आहेत, 21 मोठे पूल आणि 51 उड्डाणपूल असणार आहेत. तर डोंगराळ भागातून रस्ता काढताना प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी हा मार्ग घाटमुक्त ठेवण्यात येणार आहे. हे या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. वेळेची मोठी बचत होईल आणि पर्यटनाला पण चालना मिळेल. सध्या मुंबई ते गोवा प्रवाशांना राष्ट्रीय महामार्ग 66 किंवा कोकण रेल्वे अवलंबून राहावं लागते, ज्यासाठी 10 ते 12 तासाचा वेळ लागतो. मात्र हा 6 पदरी एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पत्रादेवी महाराष्ट्र गोवा सीमम हे अंतर अवघ्या 6 तासामध्ये पार करता येईल. तिथून पणजी केवळ 1 तासाच्या अंतरावर असल्याने मुंबई ते पणजी हा प्रवास फक्त 6 तासात पूर्ण होईल. यामुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही, तर कोकणातील आंबा काजू उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. प्रशासकीय तयारी आणि नियोजन हे स्पष्ट केल्यानुसार या प्रकल्पाची व्याप्ती आणि गुंतागुंत मोठी असल्याने त्याचे नियोजन अत्यंत सूक्ष्म पद्धतीने केले जात आहे. भूसंपादनाची प्रक्रिया आणि तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर कामाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. या महामार्गामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्था पूर्णपणे बदलून जाईल आणि स्थानिक रोजगाराच्या संधीमध्ये मोठी वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.